मैं मेरी शिवसेना की कांग्रेस कभी होने नहीं दूंगा। अगर मुझे ऐसा लगा हो रही है तो मैं मेरी दुकान बंद कर दूंगा। म्हणजे शिवसेना पक्ष पुन्हा निवडणूक लढवणार नाही असं खुद्द शिवसेना प्रमुख आणि शिवसेनेचे संस्थापक मान्य बाळासाहेब ठाकरे एकेकाळी म्हणाले होते। बाळासाहेबांना काँग्रेसची विचारधारा आणि कार्यपद्धती कधीच मान्य नव्हती, म्हणून शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही यात त्यांच्या वैचारिक विरोधाचा संकेत तर नक्कीच होता। सध्या शिवसेना पक्ष कोणाचा, धनुष्यबाण चिन्हावर नेमका हक्क कोणाचा यावर न्यायालयात जोरदार दावे प्रतिदावे सुरू आहेत। उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल सध्या जोरदार युक्तिवाद करीत आहेत। आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी सचिन खानेकर सचिन लाईव्हमध्ये तुमचं स्वागत करतो। 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली। धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले। उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह वापरण्याची परवानगी दिली। या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे आहेत। मुळात कपिल सिब्बल हे काँग्रेसी विचारधारेचे आणि काँग्रेसमध्ये मोठमोठ्या पदावर राहिलेले नेते आहेत। राम मंदिराला विरोध करणारे आणि राम मंदिराच्या विरोधात कोर्टात उभे राहणारे हेच ते कपिल सिब्बल। 2017मध्ये सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन विवादातील मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांच्या अपिलाची बाजू यांनीच मांडली होती। तिहेरी तलाक प्रकरणात 2017मध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची बाजू मांडणारे वकीलसुद्धा कपिल सिब्बलच होते। केरळमधील लव जिहाद प्रकरणामध्ये अखिला अशोकन यांनी इस्लाम स्वीकारून हदिया नाव धारण केले। या हदियाच्या बाजूने उभे राहणारे हेच कपिल सिब्बल। या प्रकरणात त्यांनी हदियाची बाजू मांडून तिच्या जन्मदात्या वडिलांचे म्हणणं कसं चुकीचं आहे आणि हदिया प्रौढ असल्याने तिला स्वतःला धर्म आणि जोडीदार निवडण्याचा कायद्याने कसा अधिकार आहे हे कोर्टाला पटवून दिलं। उद्धव ठाकरे गटाच्या केसमध्ये हीच परिस्थिती आहे। हा शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेस यांच्यामधील लव जिहाद आहे। शिवसेनेला जन्म देणारे बाळासाहेब ठाकरे हे चुकीचे असून शिवसेनेशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करून काँग्रेससोबत गेलेले उद्धव ठाकरे हे कायद्याने कसे जबाबदार आहेत हे कोर्टाला पटवून देण्याचं काम कपिल सिब्बल करत आहेत। त्या ठिकाणी हदिया प्रौढ होती, त्यामुळे तिला धर्म बदलण्याचा आणि जोडीदार निवडण्याचा अधिकार कायद्याने होता। परंतु या ठिकाणी व्यक्ती नसून एक राजकीय पक्ष आहे आणि तो बराच जुना असल्यामुळे प्रौढसुद्धा आहे। त्यामुळे या प्रकरणात बहुमताचा आदर झाला पाहिजे असं जनमताचं म्हणणं आहे। राजकीय पक्षात लोकशाही आणि बहुमताचा आदर असला पाहिजे। पक्षातील सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्ते यांच्या मताला ही सन्मान दिला गेला पाहिजे। जन्मदात्या पित्याच्या विचारांना तिलांजली देत पक्षाची विचारधारा पणाला लावणाऱ्यांनी निदान वकील निवडताना तरी सतसत विवेकबुद्धीचा वापर करायला हवा होता। हेच कपिल सिब्बल कर्नाटक हिजाब प्रकरणात 2022मध्ये हिजाबचं समर्थन करणाऱ्या विद्यार्थिनींच्या बाजूने उभे राहिले। 2024मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA च्या केसमध्ये कपिल सिब्बल इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि संबंधित याचिकाकर्त्यांच्या बाजूने उभे राहिले। वक्फ दुरुस्ती कायदा 2025मध्ये सुद्धा त्यांनी वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांची बाजू मांडली। राम सेतू प्रकरणात कपिल सिब्बल यांनी वकील म्हणून राम सेतू विरोधात खटला लढून थेट राम सेतू आणि रामायणाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबद्दल वादग्रस्त प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं होतं। याच कपिल सिब्बल यांचा राजकीय प्रवासही बरंच काही सांगून जातो। काँग्रेस प्रणित मनमोहन सिंग सरकारमध्ये असताना कायदा व न्याय मंत्री, मनुष्यबळ विकास मंत्री, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अशी महत्त्वाची मंत्रिपदही त्यांनी भूषवली आहेत। हे काँग्रेसचे प्रमुख कायदेशीर रणनीतिकारही राहिलेले आहेत। असा भक्कम काँग्रेसी विचारांचा इतिहास लाभलेले आणि सतत एका विशिष्ट धर्माची बाजू मांडणारे वकील उद्धव ठाकरे गटाला लाभले हे एक प्रकारे उभाटा गट शिवसेनेच्या हिंदुत्वाचं परम भाग्यच म्हटलं पाहिजे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट ही उपाधी मिळाली ती त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी बाण्यामुळे। त्यांनी शेवटपर्यंत कधीच हिंदुत्वाशी बेमानी केली नाही।
भाजपशी अनेक वेळा मतभेद होऊनही त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी भाजपची कधीही साथ सोडली नाही. एकनाथ शिंदे यांनीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजपसोबत जाणं पसंत केलं. बाळासाहेबांच्या विचारांशी मी गद्दारी करणार नाही असं त्यांनी निक्षून सांगितलं. आज मी तिला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत 57 आमदार आणि 15 खासदार आहेत. याचाच अर्थ लोकांनाही त्यांनी घेतलेली ही भूमिका मान्य आहे. मान्य सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे आहे यावर तर लवकरच निर्णय होईल, परंतु जनतेच्या कोर्टात याचा निर्णय आधीच झाला आहे. हे तर मान्य करावंच लागेल. यावर तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस केली आहे का? कपिल सिब्बल यांना आपला वकील करून उभाटा गटाने हिंदुत्वाशी आणि पक्षाच्या विचारधारेशी गद्दारी केली आहे का? आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेला हिंदुत्वाशी पुन्हा जोडून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे का? तुमचं मत आम्हाला सभ्यपणे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारे तथ्य आधारित राजकीय विश्लेषणाच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी सचिन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.